तुकाराम कांबळे. आज आपण आहोत आई वज्रेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये. आई वज्रेश्वरी देवीला वलसाडमधील एका कुटुंबियाने, त्यांचं नाव आहे जनार्दन गजानन धोरंडे, असं वलसाडमधल्या त्या कुटुंबियांचं नाव आहे. त्यांनी देवीला 15,58,777 रुपयाचा मुकुट अर्पण केला आहे. त्यांची भावना होती, त्यांच्या काहीतरी इच्छा होत्या, देवीच्या दर्शनाला आल्याच्या पूर्ण आल्या त्यांच्या इच्छा. त्यामुळे देवी तो नवस केला होता आणि ते 2 दिवसापूर्वी त्यांनी मुकुट अर्पण केला. कालच देवीच्या पालखीची सांगता आली, यात्रा सुरू होती. यात्रा आज सांगता आली. यात्रेची यात्रा कशा प्रकारे पार पडली, अगदी शांततेत पार पडली, त्या संदर्भात आपल्यासोबत बसतील ॲडव्होकेट कैलास जाधव. सर, काय झालं? नमस्कार सर्वांना, सर्व देवी भक्तांना माझा नमस्कार. आपली वज्रेश्वरी देवीची यात्रा यावर्षी अत्यंत शांततेने आणि सुव्यवस्थेने पार पडली आणि याचं श्रेय हे जर मला आज द्यावंसं वाटतं आहे तर आपल्या गावचे सुशिक्षित जुंदार सरपंच रमेश जाधव, त्याचबरोबर आपल्या वज्रेश्वरी देवस्थानचे ट्रस्टी राज गोसावी यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं. आणि या नियोजनाबरोबर त्यांच्यासोबत होते आदिवासी समाज प्रतिष्ठान मंडळ, गावचा सार्वजनिक नवरोत्सव उत्सव मंडळ, त्याचबरोबर या ठिकाणी दक्ष नागरिक फाउंडेशन जे आपत्ती व्यवस्थापन करतं, या सर्वांनी अतिशय चांगलं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर इथल्या स्थानिक पोलीस प्रशासन, बचाव साहेब यांनी देखील अतिशय उत्तम कामगिरी पार पडली. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त अगदी चोख होता. यात्रेकरूंना कुठल्याही पद्धतीने त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली. इथली आरोग्य व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने काम करत होती. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ यांनी देखील या ठिकाणी सर्व ठिकाणी विजेची व्यवस्था केली. त्याचबरोबर बाहेरगावचे जे यात्रेकरू या ठिकाणी येतात किंवा जे बैलगाडा घेऊन लोक येतात त्या ठिकाणी देखील पाण्याची व्यवस्था म्हणा किंवा विजेची व्यवस्था म्हणा अतिशय उत्तम केलेली होती. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की हे सर्व जे केलेलं आहे ते आपले सरपंच रमेश जाधव आणि त्याचबरोबर इतर जे सदस्य आहेत ते आणि वज्रेश्वरी ट्रस्टीचे ट्रस्टी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून मी तुम्हाला सांगेन की आपल्या वज्रेश्वरी देवीचा जो उत्सव आहे तो यावर्षी तुम्ही बघाल तर त्याला एक अनोखं आणि वेगळं स्वरूप लाभलेलं होतं. गर्दी अतिशय प्रचंड होती, पण कुठेही कुठल्याही पद्धतीचा गोंधळ झाला नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस यात्रेला जे भेट देणारे भाविक होते आणि या यात्रेमध्ये जे पाळणे असतात किंवा जी खाऊची दुकानं असतात त्या पाळण्यांचा दर हा इतर सर्व ठिकाणापेक्षा या ठिकाणी अगदी 50 ते 60 रुपयामध्ये आकाश पाळण्यामध्ये बसण्याची व्यवस्था केली होती. लहान पाळणे होते त्यामध्ये अगदी 30 ते 40 रुपयामध्ये बसण्याची व्यवस्था केली होती. आणि हे असं जे स्वरूप आहे म्हणजे हे बाकी इतर कुठंच ठिकाणी बघायला भेटत नाही. हे फक्त आपल्या वज्रेश्वरी देवीच्या यात्रेत आपल्याला बघायला मिळालं. आणि पुन्हा एकदा की सरपंच अतिशय चांगले आहेत, सदस्य चांगले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या गावचे सर्व ग्रामस्थ यांनी देखील आपल्या वज्रेश्वरी देवीची पालखी अगदी उत्साहात पूर्ण गावात फिरलेली आहे. सर्व भाविकांनी चांगल्या पद्धतीने दर्शन घेतलेलं आहे. आत्ताही तुम्ही आजूबाजूला बघाल तर प्रचंड गर्दी आपल्याला देवीच्या मंडपात दिसत आहे. जी गरिबीची झळ पोचलेले, झळ सोसलेले असे आपले सरपंच रमेशजी जाधव यांनी यात्रेत जो पाळणा असतो, आपल्याकडे आदिवासी बहुल भाग आहे, प्रचंड गरीब लोक आहेत, लहान मुलांना जो पाळण्यात बसायचा दर आहे तो अत्यंत कमी ठेवला, मर्यादित ठेवला. त्यामुळे ही गर्दी प्रचंड वाढली. त्याला जी सार्वजनिक उत्सवामध्ये भीमगर्जना मित्रमंडळ हे देखील पूर्ण गावामध्ये मिसळून काम करत असते. यावेळी देखील भीमगर्जना मित्रमंडळाबद्दल आपल्या पालखी भीमगर्जना मित्रमंडळ आणि कैलास जाधव यांचे मनापासून धन्यवाद.